यवतमाळ शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। शहरातील वकील ॲडव्होकेट निशांत अरविंद तायडे यांना अज्ञात व्यक्तींनी चाकू आणि पिस्टल सारखे शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना 6 फेब्रुवारी रोजी रात्री घडली। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। दारूच्या नशेत आलेल्या 4 ते 5 आरोपींनी घरासमोर गोंधळ घालत शिवीगाळ, धमक्या दिल्या आणि घरावर दगडफेक केली। भीतीच्या वातावरणात ॲडव्होकेट तायडे यांनी 112 वर कॉल केला, मात्र आरोपी पळून गेले। या प्रकरणात पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन देण्यात आले। हे निवेदन 7 फेब्रुवारी 2026 रोजी अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांना सादर करण्यात आले। यावेळी जयसिंग चव्हाण, ॲडव्होकेट विपिन ठाकरे, ॲडव्होकेट इम्रान देशमुख, मोहन गिराटकर, मनमोहन ठाकरे, तुषार देशपांडे, प्रशांत कोल्हे आणि प्रवीण हर्षे यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते। या घटनेमुळे शहरातील वकील वर्गात तीव्र संतापाची भावना असून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे। 8:30 वाजता हुंदाई MP पासिंग गाडी माझ्या घरासमोर आली होती। ते 4 ते 5 व्यक्ती होते आणि गाडीमध्ये ते मद्यप्राशन करत होते। तर त्यांना मी थांबवलं आणि त्यांना म्हटलं की इथे सगळे चांगले सुशिक्षित लोक राहतात, तुम्ही काय इथे करू नका असे कामं। तर ते माझ्या नावानिशी माझं नाव घेऊन ते माझ्याशी हुज्जतबाजी करायला लागले, भांडण करायला लागले आणि नावानिशी मला त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। त्याच्यानंतर मी मग त्या गोष्टीकडे सर्व दुर्लक्ष केलं पहिल्यांदा आणि त्यानंतर मग अर्धा तासानंतर पुन्हा आले ते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की अब तू नीचे आ, हमारे पास में पूरा ये है। त्यांच्याकडे शस्त्र होते, पिस्तूल आणि चाकूवर असे काही हे होते, त्यांच्याजवळ शस्त्र होते। त्याच्यामुळे मी ते सगळं पाहिल्यानंतर मग मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग ते गेल्यानंतर मी काल रात्री अवधूतवाडी पोलीस स्टेशनला आलो होतो। माझी कंप्लेंट मी इथे दिली होती, परंतु त्या कंप्लेंटचं अजून FIR व्हायचं आहे। त्याच्यावर FIR कोणत्या पद्धतीचं केलं नाही आहे। तर त्याच्यासाठी आज पुन्हा आम्ही इथे आमच्या वकील संघाचे जे सन्माननीय पदाधिकारी आहे त्यांच्या समवेत मी इथे निवेदन द्यायसाठी आलो होतो। साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी योग्य कारवाई करण्याचे आम्हाला सांगितलेलं आहे। महान्यूज 7 करिता यवतमाळवरून अक्रम दिवान यांची रिपोर्ट। This video is sponsored by Shivam Jewelers.